महाराष्ट्र या राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा किंवा बीएमएस या कोर्सेससाठी, पण समजत नाहीये का आपल्या कॅटेगरीमध्ये देखील कट ऑफ काय जाऊ शकतो. तर हीच माहिती आज सविस्तरपणे मी गौरव चांदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. बरेचसे पालक, बरेचसे विद्यार्थी कॉल करताय, सातत्याने देखील एकच प्रश्न विचारताय, सर आमचं एवढं एवढं स्कोर आहे, आमच्या या ठिकाणी एवढी एवढी कॅटेगरी आहे, तर आमचा नंबर देखील लागू शकतो का. ही सविस्तर माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा कट ऑफ देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस या कोर्सेससाठी चॅनलवर नवीन असाल आणि देखील चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं. त्यासोबत छत्रपती संभाजीनगरला देखील आमचं ऑफलाईन सेंटर आहे बघा. ओके, उस्मानपुरामध्ये आमचं ऑफिस आहे. जे लोक छत्रपती संभाजीनगरहून असतील ते लोक आमच्या सोबत जॉईन करू शकता. ओके, आमच्या ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून आमच्याकडे पेड काउन्सिलिंग सुरू आहे. त्यासोबत बघा, येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी आम्ही पुण्यात असणार आहे बघा. जे लोक पुण्यावरून असतील, त्यांना छत्रपती संभाजीनगर लांब पडत असेल तर ते लोक सुद्धा आमच्या सोबत जोडू शकता. ओके, पर्सनल लेवलला 1 to 1 काउन्सिलिंग असणार आहे. तुमच्या मार्क्सवरती तुम्हाला कुठे अलॉटमेंट होऊ शकते, कोणत्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो, कोणता कोर्स तुम्हाला मिळू शकतो, कशी तुम्ही काउन्सिलिंग केली पाहिजे, हे सगळं आम्ही पुण्याच्या विद्यार्थ्यांना या शनिवारी आणि रविवारी सांगणार आहे. जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी काय करायचंय, फक्त 9699077000 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय, मेसेज करायचंय. ओके, आणि जे लोक छत्रपती संभाजीनगरचे असतील ते छत्रपती संभाजीनगरला देखील आमच्या ऑफिसला येऊ शकता. 1 to 1 देखील आपण तुमची काय करूया, या ठिकाणी काउन्सिलिंग करूया. ओके, आता आपण बघणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ. ओके, चला मग आपल्या या ठिकाणी व्हिडिओला स्टार्ट करूया. जे लोक चॅनलवर नवीन असतील आणि देखील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय. त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय बघा. अशाच नवीन लेटेस्ट अपडेटसाठी सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करून घ्यायचंय. सर्वात महत्वाचा, जर आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायचे असेल तर आमचे 2 प्लॅन आहे बघा. ओके, फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत जर तुम्ही आमच्यासोबत जुडताय, ओके, तर आमची फीस असणार आहे बघा 7,999. 7,999 मध्ये आम्ही तुमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन आणि सगळी प्रक्रिया जी असणार आहे ही आम्ही करून देतो. ओके, त्यानंतर एक प्लॅन असणार आहे बघा आमचा 5,000 रुपयाचा. या प्लॅन मध्ये आम्ही कुठलाच तुमचा फॉर्म भरून देत नाही, चॉईस फिलिंग करून देत नाही, रजिस्ट्रेशन करून देत नाही. मग सर करून काय देता, तर या ठिकाणी पर्सनल गायडन्स असतो बघा, डिटेल काउन्सिलिंग केली जाते, सीट अलॉटमेंट सपोर्ट असतो, कॉलेज लिस्ट बनवून दिली जाते, तुमच्या मार्क्स आणि रँकच्या बेसिसवरती सगळ्या कॉलेजेसची तुम्हाला फी स्ट्रक्चर या ठिकाणी सांगितले जाते. कॉलेज आणि कोर्स सिलेक्शनसाठी हेल्प मिळते. ओके, रँक अँड कट ऑफ अनालिसिस देखील आम्ही यामध्ये देतो. डाऊट क्लिअरिंग सेशन असणार, स्पेशल गायडन्स असतं लो मार्क कॅन्डिडेटसाठी, डॉक्युमेंट चेकलिस्ट, प्रायोरिटी देखील तुम्हाला सपोर्ट आणि थेट आपले लाईव्ह काउन्सिलिंगचे सेशन तुम्हाला यामध्ये मिळतात. आणि थेट तुम्ही आमच्या सोबत पण काय करू शकता, संवाद देखील साधू शकता. तर याची फीस आहे 4,999. जर तुम्हाला फॉर्म वगैरे सगळं आमच्याकडून भरून घ्यायचं, एकदम कॉलेज मिळण्यापर्यंत सगळी प्रोसिजर आमच्याकडून करून घ्यायची, तर 7,999. ओके, ऑल इंडिया कोटा प्लस स्टेट कोटा जर तुम्हाला करायचंय तर 14,999. ओके, फक्त स्टेटची काउन्सिलिंग करायची महाराष्ट्राची 7,999, आणि जर ऑल इंडियाची पण करायची असेल तर 7,999 वेगळे, म्हणजे 8 आणि 8 16 होता. पण जर दोन्हीसाठी जोडताय तर 15,000 मध्ये काय होते, आमच्याकडे तुमची प्रॉपर पण या ठिकाणी काउन्सिलिंग केली जाते. तुम्ही बघू शकता, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डायरेक्ट ऍडमिशन मिळण्यापर्यंत, म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते डायरेक्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यापर्यंत सर्व प्रोसेस नेक्स्ट स्टेप अकॅडमी करून देते. बघा, महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्ही नीट यूजी चा एक्झाम दिलाय 2026 चा. आता लास्ट इयरला 2025 मध्ये कुठपर्यंत अलॉटमेंट झालेली होती हे सविस्तरपणे बघूया आपण. कॅटेगरी वाईज क्लोजिंग रँक दिलाय बघा गव्हर्नमेंट एमबीबीएस चं. जर तुमची कॅटेगरी असेल समजा, ओके, जर तुमची कॅटेगरी असेल जसं की एससी, एसटी, व्हीजे, NT1, NT2, NT3, ओबीसी, SCBC, EWS, ओपन, तर तुम्ही बघू शकता आपल्या कॅटेगरीमधून देखील अलॉटमेंट किती वरती झालेले आहे सगळ्यांनी बघायचं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. मग तुम्हाला यावरून लगेच कळू शकतो का तुमचा नंबर देखील महाराष्ट्रामध्ये लागू शकतो का नाही लागू शकत. ओके, तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचंय. जर शेवटपर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक इथपर्यंत येत असेल, या रेंजमध्ये येत असेल तुमच्या कॅटेगरीवरून, तर 100% महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचं एमबीबीएस देखील तुम्हाला मिळू शकतो. आता जो ऑल इंडिया रँक आलेला आहे बघा, आपला खरा कट ऑफ नाही. खरा कट ऑफ कधी समजणार आपल्याला, ज्यावेळेस आपला एसएमएल येणार,
ASML आल्यानंतर आपण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे, त्यानंतर काय कळेल आपल्याला या ठिकाणी आपला खरा कट ऑफ कळेल। SC ला लास्ट इयरला 1,74,550 वर अलॉटमेंट झाली होती। ST या कॅटेगरीला 3,74,587 वर अलॉटमेंट झाली होती गव्हर्नमेंट MBBS साठी। विजय या कॅटेगरीला 90,516 वर अलॉटमेंट झाली होती। NT1 ला या ठिकाणी 1,28,757 वरती गव्हर्नमेंटचं MBBS मिळाले। NT2 या कॅटेगरीला 56,864 वरती या ठिकाणी गव्हर्नमेंटचं MBBS मिळाले। ओके, NT3 या कॅटेगरीला 50,765 वरती गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज काय झालेलं आहे लास्ट इयरला या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं आहे। ओके, ओबीसी या कॅटेगरीला 48,407 या ऑल इंडिया रँक वरती लास्ट इयरला अलॉटमेंट झालेली आहे। SC/BC चं तुम्ही बघू शकता 67,883, EWS चं तुम्ही बघू शकता 70,256, ओपनचं तुम्ही बघू शकता 47,973। जर तुमचा रँक या रेंज मध्ये येत असेल तर 100% तुम्हाला महाराष्ट्र राज्यात 2026 पर्यंत काय होऊ शकतो, गव्हर्नमेंटचं MBBS मिळू शकतो। सेमी गव्हर्नमेंटचं बघा आता, ओके, प्रायव्हेट MBBS थोडक्यात सेमी गव्हर्नमेंट। सर प्रायव्हेट म्हणताय तुम्ही, तर मग या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळणार का, तर यस 100% देखील तुम्हाला यामध्ये काय मिळते, स्कॉलरशिप मिळते। तुम्ही बघू शकता SC, ST, विजय, NT1, NT2, NT3, OBC, SC/BC, EWS आणि ओपन यांचा देखील तुम्ही कट ऑफ बघू शकता। सेमी गव्हर्नमेंट MBBS साठी लास्ट इयरला काय गेला होता। ओके, त्यानंतर गव्हर्नमेंट BDS चा जर विचार केला तर SC, ST, विजय, NT1, NT2, NT3, OBC, SC/BC, EWS, ओपन तुम्ही तुमचा या ठिकाणी कट ऑफ बघू शकता। इथपर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळू शकतो, गव्हर्नमेंटचं BDS सुद्धा अलॉटमेंट होऊ शकते। ओके, प्रायव्हेट BDS चा जर विचार केला तर कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता। ओके, आणि हे क्लोजिंग रँक आहे बघा तुमचं प्रायव्हेट BDS चा। जर तुमचं रँक या रेंज मध्ये येत असेल ओके तुमच्या कॅटेगरी मधून, तर 100% महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकते, तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते। ओके, त्यानंतर गव्हर्नमेंट BMS ला नंबर लावायचा असेल आणि आपल्या कॅटेगरीवरून देखील आपला या ठिकाणी ऑल इंडिया रँक जर एवढा येत असेल तर 100% महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्हाला काय मिळू शकतो, गव्हर्नमेंटचं BMS मिळू शकतो। पण दरवर्षी यामध्ये काय होतात, बदल होतात। मग खरा कट ऑफ कधी कळणार, ज्यावेळेस आपण CIT सेलच्या 85% स्टेट कोटासाठी रजिस्ट्रेशन करणार आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर ओके, रजिस्ट्रेशन केल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण कुठे, कारण आता जो ऑल इंडिया रँक आलेला आहे आपण संपूर्ण भारत देशामध्ये कुठे, बरोबर आहे का नाही, पण आपल्याला ऍडमिशन कुठे घ्यायचंय तर महाराष्ट्र राज्यामध्ये घ्यायचंय। मग महाराष्ट्र राज्यामध्ये आपण कुठं, तर हे कधी कळणार, ज्यावेळेस तुमचं ASML येणार त्यानंतर। बघा तुमचं जर रँक या रेंज मध्ये येत असेल तर गव्हर्नमेंटचं BMS मिळू शकतो। या रेंज मधून जर तुमच्या कॅटेगरीवरून जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर सेमी गव्हर्नमेंटचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतो, BMS चं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकते। त्यानंतर BHMS गव्हर्नमेंट साठी तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज लास्ट इयरला जे अलॉटमेंट झालेले आहे। ओके, सेमी गव्हर्नमेंटचं देखील तुम्ही बघू शकता, जर तुमचं ऑल इंडिया रँक या रेंज मध्ये येत असेल तर 100% तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं सुद्धा BHMS या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतो। ओके, येणाऱ्या शनिवारी रविवारी आम्ही पुण्यात असणार आहे बघा। ज्या विद्यार्थ्यांना आमच्या सोबत जोडायचं असेल ते लोक याच्यावरती काय करू शकता, मेसेज करू शकता, आय एम इंटरेस्टेड इन पुणे काउन्सिलिंग। ओके, जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।